तर हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्व? आय होप तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर मी शीतल स्वागत करते आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर चला म्हटलं आज थोडासा वेळ पण आहे, ब्लॉग शूट करूया आणि जे काही घडतं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करतेच आहे मी. तर लास्टचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा चॅनलवरती, कारण की लास्टच्या ब्लॉगमध्ये मी माझा बड्डेचा ब्लॉग शेअर केला आहे. खूप इंटरेस्टिंग असा माझा बड्डे झालेला आहे. म्हणजे म्हणजे कॅन्सल होता होता बड्डे सेलिब्रेट झाला. खूप मजा आलेली आहे. तुम्हाला जो ब्लॉग आहे तो बघायला नक्कीच आवडेल. तर आपल्या चॅनलवर जाऊन तो ब्लॉग नक्की बघा. तर चला, बड्डेसाठी काही गिफ्ट वगैरे मिळालेलं नव्हतं. तर मी बड्डेसाठी एक ड्रेस ऑर्डर केला होता, पण तो थोडासा उशिरा आला, त्यामुळे तो बड्डेच्या वेळेस मला काही घालता आला नाही. तर माझ्याकडे रक्षाबंधनचा जो ड्रेस होता माझ्या भावाने घेतलेला, तोच मी ड्रेस घातला. तर आता म्हटलं बड्डेसाठी जो ड्रेस मागवला आहे तो ड्रेस पण आला आहे, तर तुमच्याबरोबर तो ड्रेस शेअर करते. तर तुम्ही जो ब्लॉग आहे आपला तो कंटिन्यू बघत राहा, कारण की आजचा ब्लॉग पण तुम्हाला खूप छान छान गोष्टी मी आपल्या ब्लॉगमध्ये आज शेअर करणार आहे. ब्लॉग नक्की आपल्या शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर नवीन व्हिजिट करणार असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण की आपल्या चॅनलवरती खूप छान छान ब्लॉग मी शेअर करणारच आहे तिकडे. आणि इथून पुढे आता कन्सिस्टन्सी आपल्या चॅनलवरती ब्लॉग येणारच आहे. तर ब्लॉग कुठेही स्किप करू नका, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला, मी तुम्हाला जो काही ड्रेस ऑर्डर केला होता ना तो दाखवते. म्हणजे मी थोडंसं ओपन करून बघितला होता, कारण की म्हटलं काही खराब वगैरे जर निघालं तर मग रिटर्न करण्यासाठी. तर नेमकं काल रिसीव झालं. तर काल काय ब्लॉग शूट केला मी, त्याच्यामुळे म्हटलं आज थोडासा वेळ पण नाही आणि शौर्य पण झोपलेलं आहे लकीली. आणि लाईट पण नाही घरामध्ये, पण आज थोडीशी हवा चांगली आहे, त्यामुळे म्हणजे खिडकीतून दरवाजातून छान हवा येते. तो छान झोपलेला आहे. म्हटलं तो झोपला आहे तर आपण आजचा जो ब्लॉग आहे तो सुरुवात करूया. तर मी तुम्हाला ड्रेस दाखवते. बाहेर खूप हवा चालू आहे. दरवाजे खिडक्या ओपन आहे, त्याच्यामुळे बाहेरचा जो खूप आवाज तुमच्याबरोबर येईल. त्याच्यामुळे मी आता माईक लावते, म्हणजे तुम्हाला आवाज जो आहे तो क्लिअर येईल, कारण की खूप जास्त हवा आहे आणि खूप जास्त दरवाजे आपटतं एकमेकांवरती आणि धडधड होतं आहे. तर चला तुम्हाला ड्रेस दाखवते. तर असं म्हणजे पॅकेजिंग जी आहे ती मी ओपन केली होती. तर आता तुम्हाला डायरेक्टली ड्रेस दाखवते. ड्रेस जो आहे तो मिशोवरने ऑर्डर केला आहे. 355 रुपयाचा होता. तर मी कॅश ऑन डिलिव्हरी घेतल्यामुळे तो जो आहे मला तो 385 पर्यंत मिळाला. आणि मी ओपन करून घालून पण बघितलं. तर आता डायरेक्ट तुम्हाला दाखवते. असा छान ड्रेस आहे. त्याच्या स्लीव ज्या आहेत अशा मस्त 3/4 आहेत आणि इथे त्याला इलास्टिक दिलेलं आहे असं, आणि छान कॉलर नेकमध्ये. आणि फ्रंटला पण असं ओपनिंग दिलेलं आहे, म्हणजे हे जे आहेत हे क्लोज होतात, पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण हे असं ओपन पण करू शकतो. हे पूर्ण इथपर्यंत ओपन होतं. असं शॉर्ट कुर्ती टाईप वन पीस आहे हा, म्हणजे तुम्ही असं डायरेक्टली वन पीस म्हणून यूज करू शकता. जर तुम्ही शॉर्ट्स वगैरे वापरत असाल. जर तुम्ही शॉर्ट्स वगैरे वापरत नसाल तर याच्या खाली तुम्ही जेगिन्स किंवा शॉर्ट लेगिन्स, अँकल लेगिन्स असं याच्यामध्ये वापरू शकता, किंवा जीन्सच्या वरती पण वापरू शकता तुम्ही. तर पूर्ण असा हा ड्रेस आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला आता हा जो ड्रेस आहे तो घालून दाखवते. याचं कापड पण असं रिऑन टाईपमध्ये, आणि ही जी प्रिंट आहे ती फ्लावर प्रिंट आहे, म्हणजे ही प्रिंट जी आहे ती धुतल्यानंतर पण निघणार नाही. त्याच्यामुळे प्रिंट खराब व्हायचा चान्स नाहीच याच्यावरती. आणि ड्रेसची जी क्वालिटी वगैरे आहे ती पण खूप सुंदर आहे. आणि चला आता मी याला घालून बघते. तर हा पहिला ड्रेस होता, हा मिशोवरनं ऑर्डर केला होता. तर असाच अजून एक दुसरा ड्रेस ऑर्डर केलाय, तो पण शेअर करते आणि दोघं ड्रेस मी तुम्हाला घालून पण दाखवते मग. तर दुसरा ड्रेस, याची पण पॅकेजिंग जी आहे ती मी खोलली आहे. हा ड्रेस जो आहे तो मिंत्रावरून ऑर्डर केलेला आहे. असा मेहंदी कलर टाईप आहे. हा जवळपास एक 1200 पर्यंत गेलेला आहे. असे 2 ड्रेस मी बड्डेसाठी ऑर्डर केले होते, आणि दोघं ड्रेस बड्डे झाल्यावरती आले दुसऱ्या दिवशी. त्याच्यामुळे दोघं ड्रेस काही घालता आले नाही बड्डेसाठी, पण म्हटलं चला घेतले तर तुमच्याबरोबर शेअर करूया. हे बड्डे गिफ्ट आहे नवऱ्याकडनं. हे दोघं ड्रेस नवऱ्याने मला बड्डेसाठी घेऊन दिलेले आहेत. तर हा ड्रेस मिंत्रावरनं घेतला आहे, आणि हा जो आहे तो मिशोवरनं घेतला आहे. हा मिंत्रावरनं घेतला आहे मेहंदी कलरचा. हा शॉर्ट वन पीस सारखा आहे, आणि हा लॉंग ड्रेस आहे. तर असं पूर्ण मेहंदी कलर टाईप याचा, आणि याच्यावर पण अशी फ्लावर प्रिंट आहे. याचं पण कापड विस्कॉस रियान असं काहीतरी नाव आहे. त्या टाईपमध्ये, म्हणजे याची पण जी प्रिंट आहे ती फ्लावर प्रिंट आहे, म्हणजे ही पण प्रिंट निघणार नाही याची, असं आहे. आणि असा पूर्ण हा ड्रेस आहे. हा पूर्ण पायापर्यंत येतो, फुल ड्रेस आहे हा. आणि याला वरती अशा स्ट्रॅप आहेत, आणि तुम्हाला याचे जे फोटो आहेत मी साईडला लावून देईल. आणि असा हा पूर्ण इथपर्यंत दिलाय, तुम्ही बघू शकता असं. आणि वरती त्याला असे रफल्स दिलेले आहेत, म्हणजे हे असं घातल्यानंतर
असा स्ट्रॅपलेस आहे, पण मी घातलं तर मला खूप उघडं उघडं वाटतंय. पण बघूया याच्यावर काहीतरी पर्याय शोधून याच्यातून मधून इनर घेऊन घालू शकते, किंवा याच्यावरती वरती जॅकेट घालावं लागेल. थोडंसं जास्त उघडं वाटतं, एवढं उघडं घालायची सवय नाही आहे, त्याच्यामुळे खूपच ओपन ओपन वाटतं. तर असे 2 ड्रेस आहेत. दोघं ड्रेसची क्वालिटी खूप छान आहे. तर मी तुम्हाला जे ड्रेस आहेत ते घालून दाखवते. तर दोघं ड्रेसचं ट्राय तुम्हाला दाखवलंच आहे. तर तुम्हाला कुठला ड्रेस आवडतो तेही मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर फर्स्टवाला आवडला, तो व्हाईटवाला. हा जास्त मेहंदी कलरचा, म्हणजे तो आहे महागाचा, छान दिसतोय. पण मला खूप असं उघडं उघडं वाटतंय, असं वरती खूप ओपन ओपन वाटतोय. पण मी जो घालताना वरून जॅकेट घालेल त्याच्यावरती, किंवा आतमधनं इनर घालेल, जेणेकरून थोडंसं हात वगैरे जे आहे, म्हणजे टी शर्ट सारखं, म्हणजे हात वगैरे थोडेसे कव्हर होतील. कारण की दिसतो छान आहे, पण मग असं एवढं उघडा ड्रेस घालायची सवय नाही, किंवा एवढे असे स्ट्रॅपलेस घाललं अजूनपर्यंत मी घातलेलं नाहीये. मी सिवलेस घालते, असं डायरेक्टली बेल्ट बिल्टचं म्हणजे घातलेलं नाही. पहिल्यांदा ऑर्डर केला, म्हणजे त्याचे ज्यांनी ज्यांनी ड्रेस घेतले त्याचे जे आपण रिव्ह्यूज बघतो त्याच्यामध्ये खूप सुंदरच होता मुलींना, म्हणून मी ऑर्डर केला फॉर्म मध्ये. पण ड्रेस छान आहे, पण मला म्हणावं तसं घातल्यानंतर एवढं म्हणजे कॉन्फिडंट नाही वाटत ते, असं कॉन्शियस वाटतंय, अंग चोरल्यासारखं वाटतंय. तर तुम्हाला कुठला ड्रेस आवडला मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर व्हाईटवाला सगळ्यात जास्त आवडलाय. कमी प्राइस मध्ये पण खूप सुंदर दिसतोय, छान दिसतोय, आणि मस्त पण आहे तो ड्रेस. तर तुम्ही पण मला नक्की सांगा तुम्हाला मला त्याच्यावरती कुठला ड्रेस छान दिसतोय. तर चला, आता संध्याकाळचे जवळपास 7 वाजले. तर संध्याकाळचं रुटीन आता तुमच्याबरोबर लगेच शेअर करते मी. तर आजच्या जेवणामध्ये काय काय बनवायचं हे पण थोडंसं नियोजन करून ब्लॉग मध्ये शेअर करते. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा.